नमस्कार, जय शिवराय। आज मी माझा फर्स्ट व्लॉग बनवत आहे। व्लॉग बनवायचं एकच रिझन आहे की मी जिथे पण फिरते तर जस्ट एक लोकांना गाईड म्हणून व्लॉग बनवत आहे। तर आज आपण चाललेलो आहोत कोरीगडला। कोरीगड हे लोणावळ्यापाशीच 23 किलोमीटरवर एक पेठ शहापूर हे गाव आहे। ते तुम्हाला मॅपवर पण मिळेल। तर ह्या पेठ शहापूरच्या तिथेच पार्किंग आहे। तुम्ही तुमची बाईक कार पार्क करून तिथूनच तुमचा ट्रेक चालू करू शकता। वरच्या साईडलाच ही जी दिसते ती कोपऱ्यातून तुमचा ट्रेक चालू करा। पायवाट स्टार्ट होते इथूनच। पावसाळ्यात शक्यतो खूप स्लिपरी असतं, तर काळजी घ्या। आणि थोडंसंच पुढे आल्यावर तुम्हाला कोराईगड दिसतो। कोराईगड इथेच तुम्हाला एक टॉवर दिसेल, तर त्या टॉवर पासूनच तुम्हाला सरळ पुढे जायचं। कोराईगडला चुकायचा काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण की रोड एकदम साधा आणि सरळ आहे। नाव आहे किल्ले कोरीगड, त्याला कोवारीगड पण म्हणतात। कोराईगड, कोवारीगड, कुंवारीगड आणि कोरीगड। जिल्हा नेहमीप्रमाणे हा पुणे, तालुका मावळ आणि मुळशी। त्याचं कारण असं की अर्धा किल्ला हा मावळमध्ये आहे, अर्धा किल्ला हा मुळशीमध्ये आहे। आणि हा गिरिदुर्गमध्ये येतो। त्याची उंची आहे 929 मीटर। ती झाली मीटरमध्ये। फूटमध्ये तुम्हाला रेणुका सांगेल। 3050 फूट समुद्र सपाटीपासून 3050 फूट आहे। आणि लोणावळ्यापासून पूर्वेकडे हा लोणावळ्यापासून 23 किलोमीटर आहे हा किल्ला कोराई। ह्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या ज्या खालपासून चालू होतात त्या तुम्हाला गडापर्यंत घेऊन जातात। कोरीगडला पूर्ण पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही चुकायचं वगैरे काही टेन्शन नाहीये। इथेच वरती आल्यावर हे गणेशाचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे। वरती गुहा पण आहे, आपण तिथे पण जाऊयात। वरती आल्यावर पूर्ण गड हा धुक्यामध्ये गायब झालेला आहे। खूप सुंदर वातावरण आहे। हा मुख्य प्रवेशद्वार आहे कोरीगडचा आणि हा गणेश दरवाजा आहे। आणि ह्याचा मुख्य म्हणजे हा दरवाजा असा लाकडी आहे। खूप सुंदर असं लाकडी हे केलेलं आहे। अरे 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 इथे पण लोकांनी जे करायचं ते केलंच। उद्योग घाण करण्याशिवाय लोकांना काय येते।
गडावरच तुम्हाला छान असं शंभूंचं मंदिर आहे, त्याचं दर्शन करायला मिळेल. आम्ही सुद्धा दर्शन घेतलं आणि तिथून निघूशीच वाटत नव्हतं. मंदिराच्याच बाहेर अशा तोफ वगैरे ठेवलेल्या आहेत आणि खूप व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. पूर्वीच्या काही ह्या तोफांचा वापर करायचे शत्रूवर हल्ला करायला. दर्शन घेतल्यानंतर आम्ही दुसरीकडे अजून एका मंदिरात चाललेलो. इतकं दुःख होतं की आम्हाला काहीच दिसत नव्हतं, पण खूप छान वातावरण झालेलं. कसला माहोल आहे खतरनाक. हाय शपथ. खूपच सुंदर आहे. सुंदर अशी तुळस पण आहे इथे. तुळस नाहीये, झेंडू आहे. झेंडू आहे, झेंडू. आणि हे कोराई देवीचं मंदिर आहे, कोराई मातेचं. छान मंदिर आहे. हां. वगैरेच घालत जा, कारण की खूप शेवळलेलं असतं सगळं. तर तुम्ही कधी पण पाय तुमचं सटकू शकतो, तर काळजी घेऊन एक्सप्लोर करा.
थँक्यू. हा माझा फर्स्ट व्लॉग असल्यामुळे काही चुकलं वगैरे तर मला माफ करा. आणि पास गडावर यायचं एकच रिझन आहे, माझे गुरु, माझं दैवत सगळं इथेच भेटतं मला ह्या मंदिरात. जय शिवराय.